भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वोट चोरी संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। वोट चोरी बाबत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे। या दरम्यान आज आपल्याला कल्पना आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, तर काही 15 दिवसाअगोदर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे। आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहे। तर इथे सुद्धा या जनतेला सुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे, हे वोट चोरी करून आलेलं आहे। प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला। त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर या ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाताचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहेत, त्याप्रमाणे युवक काँग्रेससुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे याचं रक्षण युवक काँग्रेस करेल। आज अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आतमध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोर खुर्ची छोड हा मुद्दा घेऊन आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले। युवक हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। संविधान के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, संविधान के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। अरे लेके रहेंगे आजादी, अरे लेके रहेंगे आजादी। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमरावती मुख्य बस स्थानक येथील बसेस या वोट चोर खुर्ची छोड़ टॉप वोट चोरी देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो असे स्टिकर लावण्यात आले। यासोबतच पंतप्रधान मोदी सह मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर सुद्धा स्टिकर लावून आपला संताप व्यक्त केला। स्टिकर लावत असताना केंद्र सरकार निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। इलेक्शनमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं वोट्स मिळाले आणि बहुतांश सीटा निवडून असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना अचानक विरोधाभासी असा निकाल तिथे लागलेला आहे। एकदम 10 सीट्स शिवसेनेसारखे आले की ज्यांचे खासदार 18 आहेत परंतु आमदार मात्र 10 आलेले आहेत। तर अशी घटना जी घडली आहे ही फक्त वोट चोरीमुळे घडलेली आहे। याचं संदर्भात स्पष्टीकरण राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेलं होतं। तरी त्याच्यावर निवडणूक विभागाचा निर्णय यायच्या पहिले म्हणजे रिप्लाय यायच्या पहिले देवेंद्र फडणवीस हे रिप्लाय देत आहे। तर इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की यांची गाठभेट काय आहे। तर आणि येणाऱ्या काळात वोट चोरीचे अजून पुरावे देण्याचं राहुलजींनी म्हटलेलं आहे। तर याची अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे। आपलं नाव आणि पद? संकेत कुलट, NSA जिल्हाध्यक्ष, विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।